ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तालुक्यातील वनकुटे ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामं करताना मोठ्या प्रमाणावरती अनियमितता आणि अनागोंदी कारभार सुरू आहे। या कामांची चौकशी करावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा वनकुटे गावाचे ग्रामस्थ संतोष केदारे यांनी दिलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी निवेदने देऊन कारवाई झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सन 2022 ते 2025 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतच्या विविध खात्यांवरून जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, परंतु कोणतीही कामं गावामध्ये दिसत नाहीयेत। याबाबत ग्रामसेवकांकडे मागणी केली असता ते रेकॉर्ड उपलब्ध नाही असं सांगतात, असं केदार यांचं म्हणणं आहे। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेमध्ये कोणत्याही प्रकारच्या खर्चाला मंजुरी न घेता कोट्यवधी रुपयांची रक्कम खर्च केली आहे। त्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झालाय। आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी। दुसरीकडे दबावशाहीला कंटाळून एका ग्रामसेवकानं स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, तर दुसऱ्या ग्रामसेवकानं स्वतः अर्ज करून आपली बदली करून घेतली आहे, असं केदारे यांनी निवेदनात म्हटलंय। वनकुटे गावामधील जलजीवन मिशन आणि अंगणवाडी सेविका ठराव मासिक सभेमध्ये घेतला नाहीये। सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी जास्त दलित वस्त्या दाखवल्या आहेत। प्रत्यक्षात एवढ्या दलित वस्त्या नसताना देखील शासकीय पैशांचा अपहार करणं हाच हेतू होता। मासिक सभेमधील लिपिक, पाणी पुरवठा कर्मचारी आणि शिपाई पदाची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन 2022च्या GR नुसार परवानगी देणं बंधनकारक असताना देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी शासकीय परिपत्रकाचा अवमान करून बेकायदा भरती केली आहे। भरती करताना नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना पदावरती घेण्यात आले। यासाठी कोणतीही जाहिरात न देता आणि इतरांनी केलेले अर्ज विचारात न घेता पदाचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप निवेदनात करण्यात आला। मी संतोष बबन केदारी, मुक्काम पोस्ट वनकुटे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मी आयुक्त नाशिक यांना पत्र दिलं होतं 21/10/2025 रोजी की वनकुटा ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदाचा गैरवापर होत आहे आणि त्याचबरोबर आर्थिक लूटही होत आहे आणि त्याबाबत मी त्यांना या अर्जात दिसतात त्याप्रमाणे पुरावे जोडून अर्ज दाखल केला होता, परंतु जवळपास 3 महिने होऊनही कोणत्याही प्रकारचा कागद किंवा कारवाई होण्याचं चिन्ह न दिसल्यामुळे मी पुन्हा एकदा ऑनलाईन आयुक्त साहेब यांना एक तक्रार टाकून त्या तक्रारीवर असं सांगितलं आहे की मी आता 1 मे 2025ला कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करील आणि याबाबतच्या सर्व प्रती मी जिल्हा अधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अहिल्यानगर यांना पोहोच केलेला आहे। जर मला याबाबत न्याय मिळाला नाही आणि चौकशी झाली नाही तर 1 तारखेला माझा जो आत्मदहनाचा निर्णय आहे कलेक्टर ऑफिस पुढे तो 100% मी तो निभवणार आहे। आणि एवढं सांगू इच्छितो की मी हे सर्व लढाई गावच्या भल्यासाठी आणि न्यायासाठी करत आहे आणि जर गावाला न्याय मिळणार नसेल, या ग्रामपंचायतमध्ये होणारे घोटाळे थांबणार नसतील, अधिकाराचा गैरवापर थांबणार नसेल तर यापुढे या प्रकारचा मी एकटाच नसेल तर या गावातील अनेक नागरिक या प्रकारचे आंदोलन करतील आणि त्यासाठी त्यांना तयार करण्याचं काम सुद्धा केलं जाईल। पण 1 मे 2025 रोजी जर तोपर्यंत यांच्यावर कारवाई झाली नाही आणि कागदपत्राची पडताळणी झाली नाही तर 100% 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या समोर निश्चितच आत्मदहनाचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर मी ठाम आहे। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।
C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.